नमस्कार. आज आपण फ्लॉवर आणि वाटाण्याची चमचमीत अशी सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल छान गरम झालं की आपण एक चमचाभर जिरं घालणार आहोत. जिरं छान तडतडलं की 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत. कांदा गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं आपण हा छानपैकी परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय. पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. सर्व मसाले 1 मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत. टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तो परतवून घ्यायचा आहे. लो फ्लेमवर झाकण ठेवून आपण टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला छान सॉफ्ट झालेला आहे व मसाल्याला सुद्धा तेल छानपैकी सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये फ्लॉवर घालूयात. फ्लॉवर मीडियम साईजमध्ये कट करून अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. 1 ते 2 मिनिटं आपण ह्या तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात व लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. दोन ते 3 मिनिटं आपण लो फ्लेमवर झाकण ठेवून हा वाफवून घेऊयात. आता आपण यामध्ये 1 कप ग्रीन पीस घालणार आहोत. तुम्ही ते ताजे वाटाणे सुद्धा वापरू शकता. हे सर्व पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतवून घेऊयात व यामध्ये मी 2 कप पाणी घालणार आहे. इथे तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घालू शकता. सर्व पुन्हा एकदा पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पाण्याला उकळी फुटली की झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर एक 8 ते 10 मिनिटं आपण हा फ्लॉवर व्यवस्थित वाफवून घेऊयात. आपली चमचमीत अशी फ्लॉवरची भाजी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला भाकरीसोबत ही भाजी खायची असेल तर तुम्ही थोडासा रस्सा ठेवू शकता किंवा जर चपातीसोबत खाणार असाल तर एकदम सुकी भाजीसुद्धा तुम्ही आटवून बनवू शकता. तुम्हाला जशी हवी तशीही तुम्ही ट्राय करू शकता. हाताने थोडासा फ्लॉवर दाबून आपण चेक करणार आहोत की आपला फ्लॉवर व्यवस्थित शिजलेला आहे की नाही. फ्लॉवर व्यवस्थित हाताने दबला की समजायचं आपला भाजी एकदम छानपैकी शिजलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा.